हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तर आता आपण बघणार आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा क्वेश्चन पेपर. तर या पेपरमध्ये खूप सारे असे क्वेश्चन्स आहेत जे खरंच तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. सो तुम्ही ते सुद्धा करून ठेवू शकता. हवं तर तुम्ही ते स्क्रीनशॉट्स काढून घेऊ शकता आणि ते क्वेश्चन्स ॲक्च्युली सॉल्व करा. सो बेसिकली या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ॲज युज्युअल क्वेश्चन नंबर 1A जो असतो तर तो MCQच्या फॉर्ममध्ये असतो. तर या ठिकाणी 5 मार्क्सचे MCQज आहेत. MCQचा आन्सर लिहिताना तुम्हाला फक्त जो करेक्ट पॉईंट असेल तर तोच लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सपोज की इथेनॉल याचा आन्सर आहे तर तुम्ही बी लिहिणार आहात आणि सोबत इथेनॉल पण लिहायचं आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 1A त्यामधला हा रोमन फर्स्ट लिहायचा आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बी लिहून मग पुढे इथेनॉल लिहायचं आहे. ठीक आहे. फक्त बी नका लिहू किंवा फक्त इथेनॉल पण नका लिहू, दोन्ही लिहायचं आहे. आय होप तुम्हाला माहिती आहे, पार्ट 1मध्ये सुद्धा तुम्ही लिहिलं असेल. तर असे तुम्हाला 5चे 5 क्वेश्चन्स या ठिकाणी सॉल्व करायचे आहे, कोणत्याही ऑप्शनला नाही आहे. भले तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर येत नसेल तर ब्लँक नका सोडू. 4पैकी कुठला पण एक तुक्का मारून ऑप्शन लिहून या, कारण आल्याबरोबर तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. बट अगेन नाहीच आल्याबरोबर तसं तुम्हाला ते येत नव्हतं, सो तुम्ही हे करा. बट सोडून नका येऊ, कोणतं तरी एक लिहून या. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1B. या ठिकाणी पण तुमच्याकडे 5 क्वेश्चन्स आहेत. 5 क्वेश्चन्स वेगवेगळ्या फॉर्मचे आहेत. लाईक एकामध्ये आहे ऑड वन आउट लिहा, एकामध्ये आहे कोरिलेशन. कोरिलेशनमध्ये तुम्हाला लिपिड्स लिहायचं आहे, फॅटी ॲसिड्स लिहायचे आहे, प्रोटीन्स लिहायचे आहे आणि मग पुढे जे काय असेल त्याचा आन्सर आणि खाली अंडरलाईन करायचं आहे त्या आन्सरला. लाईक इथे अमायनो ॲसिड्स असेल तर त्याच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. नेक्स्ट जेव्हा तुम्ही ट्रू ऑर फॉल्स लिहिणार आहात, शक्यतो ते आन्सर ते वाक्य पूर्ण लिहा. द देवराई रिझर्व्ड जे आहे ते, आणि मग खाली ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते लिहा. आता इथे तुम्हाला खाली जे पण क्वेश्चन्स दिलेत, जसं की आय एम कनेक्टिंग लिंक ऑफ ॲनेलिडा आणि अर्थ्रोपोडा, व्हॉट इज माय नेम, तर हे लिहिताना तुम्ही फक्त आन्सर लिहिलं तरी पण चालेल, हे वाक्य लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2A. गिव्ह द रिझन्स. गिव्ह द रिझन्स कोणते येणार ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्या रिझन्सचे आन्सर्स पण बघितलेले आहेत. त्यासोबतच क्वेश्चन नंबर 1A आणि 1B मी पूर्ण एक डेडिकेटेड व्हिडिओ तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण बरेचसे ऑड मॅन आउटचे क्वेश्चन्स, नेम द फॉलोविंग, ट्रू ऑर फॉल्स खूप सारे पाहिलेले आहेत. तुम्ही तेवढं जरी केलं तरी त्यातलंच तुम्हाला एक्झामला येईल, ते पुरेसं आहे. सो तुम्ही ते व्हिडिओज पण नक्की चेकआउट करा. त्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळतील. ओके. सो गिव्ह द रिझन्सपर्यंत आपण सगळे क्वेश्चन्स ऑलरेडी प्रॅक्टिस केलेले आहेत. नेक्स्ट आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 2B. याच्यामध्ये युजली ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स येतात आणि तुम्हाला 5पैकी 3 सॉल्व करायचे असतात. 2 मार्काला एक क्वेश्चन आहे. जसं की आता तुम्हाला या ठिकाणी पिक्चर बघायला मिळते. सो मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स कोणते आहेत, डायग्राम्स कोणते ड्रॉ करायला येणार आहेत, हे सगळं त्या अजून एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तोही तुम्ही चेकआउट करू शकता. आजच सकाळी तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे चिपको मुवमेंटची आत्ता पण गरज आहे का, हे तुम्हाला स्वतःच्या एक्सपिरियन्सने किंवा स्वतःला जे वाटते त्याप्रमाणे लिहायचं आहे. सो अशा पद्धतीने काही क्वेश्चन्स आहेत. इफ यू वॉन्ट तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 पण अगेन ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 8पैकी 5 सॉल्व करायचे आहेत. 15 मार्कांचा हा प्रश्न आहे, म्हणजे 3 मार्काला इच क्वेश्चन. सो या ठिकाणी जे असे क्वेश्चन आहेत, लाईक सेकंड क्वेश्चनप्रमाणे 3 प्रश्न आहेत ना, सो असे क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, कारण याच्यामध्ये एकाचा आन्सर लिहिले की तुम्हाला करेक्ट त्या ठिकाणी मार्क दिला जातो. पण तुम्ही जर मोठे मोठे क्वेश्चन सॉल्व करायला घेतले, लाईक थर्ड क्वेश्चन कसा आहे, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय होमोलॉगस क्रोमोझोम, मग या ठिकाणी तुम्हाला परफेक्ट 6 किंवा मोठे मोठे 3 पॉईंट्स लिहावे लागतील. मग त्यामधला एखादा जरी पॉईंट राहिला तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नाही मिळणार. सो बेस्ट आहे असे जे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत, लाईक क्वेश्चन नंबर 4 आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे, क्वेश्चन नंबर 5 आहे, असे शक्यतो क्वेश्चन्स असतील तर ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एकाचं उत्तर दिलं की तुम्हाला 1 मार्क त्या ठिकाणी आरामात मिळतो. किंवा असे काही क्वेश्चन्स आहेत डायग्रामच्या फॉर्ममध्ये, चार्ट्सच्या फॉर्ममध्ये, पॅरेग्राफच्या फॉर्ममध्ये असतील तर इझी आणि बेस्ट आहे. तुम्हाला वरती आन्सर पण पाहायला मिळते, तुम्हाला फक्त ते पुट करायचं आहे. पण याचा एक डिसॲडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला पॅरेग्राफ आहे असं लिहावा लागतो आणि मग मध्ये मध्ये ते आन्सर्स लिहून त्याला खाली अंडरलाईन करावी लागते. सो याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो, बट इझी क्वेश्चन आहे अटेम्प्ट करण्यासाठी. नेक्स्ट आहे क्वेश्चन 4. याच्यामध्ये 5 मार्क्सचा एक असे 2 क्वेश्चन आहेत, तुम्हाला कोणताही एक सॉल्व करायचं आहे. हे युजली ॲक्टिव्हिटी बेस्ड असतं. लाईक या ठिकाणी कसे तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत, दुसऱ्या प्रश्नामध्येही 5 प्रश्न दिलेले आहेत. तर याच पद्धतीने हा पेपर असतो. किंवा तुम्हाला याच्यामध्ये पण डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स 5 वगैरे विचारले जातील. सो असा हा क्वेश्चन असणार आहे. ओके. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे. नक्की हा पेपर तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. याची आन्सर की तुम्हाला संध्याकाळी साधारणतः रात्री 10 वाजेपर्यंत वगैरे मिळेल, तेव्हा पण मी त्याचा व्हिडिओ अपलोड करेन. ओके. शॉर्ट टाईप व्हिडिओ असेल तो. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.